सो हाय गाईज, मी तुमचा लाडका ओंकार. स्वागत आहे तुमचं. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आजचा आहे सुट्टीचा दिवस. सो बोरिंग बोरिंग वाटायला लागले. काय प्रोडक्टिव्ह थिंगच बनना झालेत. सो आता चाललोय ही आपली स्प्लेंडर घेऊन राहणार. ही आमची स्प्लेंडर आहे. तिला की पप्पांनी आमच्या 1999 साली घेतलेली. जवळपास खूप सारे वर्ष तिला होऊन गेले. पण हिच्यातली मजा अजून कशातच नाहीये. सो जातोय आता रानात तिला घेऊन आणि बघूयात काय होतंय. तुला यायचंय रानात ना बाबा? आणि स्प्लेंडर पेक्षा पण एक आमच्याकडे महाग गाडी आहे, जिला की कोणीच हात लावू शकत नाही शिवाय एका व्यक्तीशिवाय. तुम्हाला दाखवतो. ही आहे ही, जी की फक्त ह्याचीच आहे आणि त्याचीच राहणार. दुसरं कोण हात नाही लावू शकत. का ग पिल्लं, तुला देतो का आता? तुझी तिकडे आहे का? आणि अजून एक आहे इकडं. दाखव, फिरून दाखव. आज तुम्हाला सुट्टी कस काय? हा, यांची बस गेली निघून म्हणून हे घरी येतात. यांची मज्जा आहे, सुट्टी भेटली. मी पण असंच करायचं. बस गेली निघून की जातच नव्हतं शाळेत. सो आता फायनली मी आलोय आमच्या शेतात आणि असलं सुंदर वातावरण दिसतंय, तुम्हाला दाखवतो. हे असं पूर्ण पूर्ण असं लॉन टाईप झालंय. जसं की स्टेडियमला लॉन टाकलं जातं तसं इथं छोटं 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 गवत आता आलंय, कारण पावसामुळे थोडा थोडा पाऊस पडलाय. त्यानंतर आता त्याला असं ते छोटं छोटं उगवलंय. आता ते असं एक लॉन टाईप झालंय. आणि इथे लावली आपली गाडी आणि फायनली आता जाऊयात इकडच्या शेतामध्ये. तिकडं पण आमची एक शेतात विहीर आहे, तिकडं शेत आहे. अजून हे शेत मोकळे तयार करून ठेवलेले शेत आहेत. आणि आपण जाऊयात त्या विहिरीकडे. त्या विहिरीत किती पाणी आहे बघूयात. हे अजून तरी खाली आहे, पण जेव्हा असं वरती येतं ना तेव्हा आम्ही इथं म्हणजे पोहायला खूप मजा येते. आता ते खाली एकदम, त्यामुळं एवढं काय असं पोहायला वगैरे येत नाही. आणि आता पोरं पण नाही राहिली. पहिली पोरं यायची पोहायला, पण आताची नाहीत येत. आणि ह्याच्यात साप वगैरे पण पडतात ह्याच्यात. असे एक एक दोन दोन साप वगैरे पण असतात, पण आता नाही येत. माहित नाही, दिसत नाहीयेत, पण असतात कधी ना कधी. ते कुठून येतात त्यांना दिसत नाही ऍक्च्युली, त्यामुळे ते पडतात. आणि इकडे अशी लावली आहे गाडी. आणि आता शेतांची कामं चालू आहेत, त्यामुळे जिकडे तिकडे ट्रॅक्टर्स चालू आहेत. तिकडे पण ट्रॅक्टर वाजतोय, दिसत नाहीये पण आवाज येतोय मला. सो मी आता आलोय अजून एका शेतात. हे पण शेत असे, सगळे शेत असे नीट करून ठेवलेत. एकदम तयारीत आहेत की आता पाऊस झाला की त्याच्यात काय ना काय करून टाकायचंय. आणि इकडं असं वरच्या शेतात दुसऱ्यांचं जरा घास वगैरे आहे. त्याला जरा पाणी वगैरे दिले असेल, ते कसे सुंदर दिसतंय असं. आणि हे असं शेत आपलं नीट करून ठेवलंय. इकडं पण एक विहीर आहे, ह्याच्यात बघूयात पाणी किती आहे. ह्याला ह्याच्यातलं पाणी एकदम खाली गेलंय, सगळं पाणी एकदम तळाला गेलंय पाणी. पण ही विहीर इतकी सुंदर दिसते भरल्यानंतर, असं वरतीपर्यंत पाणी येतं. आणि या विहिरीत सगळ्यात जास्त पोहायला मजा येते. सो वरती निघायला पायऱ्या वगैरे केलेत, त्यामुळे इथून पोहायला खूप मजा येते. इथून सहज पोहता येतं, निघता येतं बाहेर. सो गाईच, आता जाऊयात घरी. आता आलोय आपण घरी. आणि आले आले वाट बघतच उभी आहे की हिला यायचं. कुठे यायचं? मी नाही कुठे चाललो. तिला म्हटलं आजीला सोडवायला जायचंय. वाट बघत बसली मी जाऊन येईस तोपर्यंत, की नाही आता तू आल्यावरती मी मागे लागणार म्हणजे लागणारच. तू का राहिली स्कूल मधनं घरी? जायचंय? जाऊ, थांब. चावी आण आपली, जा गाडीची. हे काय करतोय तू? सगळ्याच आता यांना घेऊन जावं लागेल मला वाटतंय. सगळ्याच आता जातो मी आजीला सोडवायला. हे दोघं पण मला वाटतं आता मागं लागल्याशिवाय काय राहणार नाहीत. पण यांना नाही नेणार आहे मी. नाही, मी आहे आता माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजेच हिच्या सख्या आत्याच्या घरी. आणि त्यांच्या घरी असे काहीतरी पोल्ट्री फार्म्स आहेत, इकडे एक इकडे एक. आणि इकडे असे गुरं आहेत, खूप सारी खूप सारी म्हणजे खूप मोठा गोठा आहे.
तो खूप मोठा असा गोठ आहे. इथं प्रॉपर अशी शेतकरी असल्याची फील येते की खूप सारी गुरं इकडे असं पोल्ट्रीज. आता जाऊयात आपण आतमध्ये पोल्ट्रीच्या अंत बघूयात काय आहे. सो गाईज ही आहे पोल्ट्री फार्म आणि आतमधून काय असे दिसते. इकडं अजून मोकळ्या पोर्शन मध्ये काय केलं नाही आणि इकडल्या पोर्शन मध्ये अशी छोटी छोटी पिल्ल आहेत. पिल्ल्या तू पण जा त्यांच्यासोबत. हे जरा जा की. हे त्यांच्यातच हे आमचं पिल्लू आहे आणि ही कोंबडीची पिल्ल आहेत. आता ह्या पिल्लाला ह्यांच्यात सोडून द्यायचंय. आता ती इथंच राहील म्हणजे. हा ना पिल्ले ती कसा आवाज करतात बघ ना. कसे करतात कसं करतात चिव 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 चिव. बघ ना किती छोटी छोटी आहेत बघ ना पिल्ली. आपल्याला न्यायची घरी पिल्या का आपण पण सांभाळू की त्याला घरी आपल्या. एक नाही जास्त नेऊ 7 8 10 नेऊ. हा जा मग धरून आण. हाय गाईज. सो हाय गाईज आता आम्ही चाललोय घरी आणि आमच्या बाळाने पकडला होता मोबाईल. तिला तर पकडतो ना. सो आता आम्ही एन्जॉय करतोय गाडीवरती. सो गाईज फायनली आता आम्ही पोहोचलोय घरी आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आय होप यू आर एन्जॉईंग युअर लाईफ ऑल्सो माय व्लॉग्स. सो खूप खूप एन्जॉय करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब, एक कमेंट, एक लाईक, एक शेअर हे करायला फक्त विसरू नका. ते माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो नक्कीच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.